आजची डेट 4 जून ना. ओके. सो आपण स्टार्ट करतोय मेथड ऑफ इंटिग्रेशन. मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. सो ह्या चॅप्टरमध्ये आपण टोटल 3 मेथड स्टडी करणार आहोत. पहिली आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. पहिले मेथडचं नाव आहे इंटिग्रेशन, जे आपण आजपासून स्टार्ट करतोय. बाय सबस्टिट्यूशन. सेकंड आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. अँड थर्ड मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन्स. ओके, ह्या 3 मेथड आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहेत. आणि ह्या 3 मेथडवरती तुम्हाला बोर्ड आणि सी ई टी दोघांमध्येही सुद्धा 1-1 क्वेश्चन्स असतात. म्हणजे प्रत्येक पार्टवरती एक क्वेश्चन तुम्हाला पडतो. ओके, इंटिग्रेशनवरती एक्सपेक्टेड क्वेश्चन असतात बघा 3 मिनिमम. जर तीन क्वेश्चन झाले तर 3 क्वेश्चन तुम्हाला 3 मार्काचे पडू शकतात. किंवा 4-2-2, 4-2-3 समथिंग असं ते कॉम्बिनेशन लावतात बघा 9 मार्कासाठी. ओके, आणि तुम्हाला यालाही सी सुद्धा 3 ते 4 क्वेश्चन्स डायरेक्टली इनडेफिनाईटमधून पडतात, म्हणजे ह्या चॅप्टरमधून. ठीक आहे. मग आता बेसिक जे आपण कालपर्यंतचे क्वेश्चन जे स्टडी केले बघा, ते क्वेश्चन म्हणजे तुमचं एक लॉजिक डेव्हलप होण्यासाठी होतं की काय, म्हणजे आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये कसं ॲडजस्ट करणार, ट्रिग्नोमेट्री आल्यावरती काय विचार करायचा आहे. ओके, सो यासाठी सगळं होतं. ठीक आहे. सो ते तर इम्पॉर्टंटच आहे, बेसिक प्रॉब्लेम जे आपण स्टडी केले ते. सो फर्स्ट मेथड आपण स्टार्ट करतोय. सो गिव्ह द टायटल ऑफ द फर्स्ट मेथड, दॅट इज इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. आता नावातच आहे बघा, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. म्हणजे इथं आपल्याला सबस्टिट्यूट करायचे बघा व्हॅल्यू. ओके, आता डायरेक्ट प्रॉब्लेमपासूनच मी स्टार्ट करतो बघा. याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये काय असणार आहे, आणि प्रॉब्लेमपासून स्टार्ट केल्यावरती तुमच्या एक प्रॉब्लेममध्ये लक्षात येत जाईल की कसं सबस्टिट्यूट आपण इथं करणार आहे. आता जनरली सबस्टिट्यूशन कोणाकोणाचं करावं लागतं ते लक्षात ठेवा. समजा ट्रिग्नोमेट्रीची टर्म असेल तर ट्रिग्नोमेट्रीचा अँगल चेक करा. ओके, ते सबस्टिट्यूट करता येतं आहे आपल्याला. त्यानंतर लॉगचं फंक्शन, त्यानंतर एक्सपोनेन्शियल टर्म, आणि ते सबस्टिट्यूट केल्यावरती त्याचा आपल्याला घ्यावा लागतो डेरिव्हेटिव्ह. ओके, आणि जे डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर तो डेरिव्हेटिव्ह तुमच्या इंटिग्रेशनच्या प्रॉब्लेममध्ये प्रेझेंट पाहिजे. जर तो इंटिग्रेशनच्या प्रॉब्लेममध्ये प्रेझेंट जर असेल तरच तुम्हाला ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येते. म्हणजे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आपल्याला काय करायचं बघा, इथं एकदम सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणायचा असतो. काय करायचं आहे, कॉम्प्लिकेटेड जो क्वेश्चन असेल बघा, तो डायरेक्टली तुम्हाला इथं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये काय करायचा, कन्वर्ट करायचा आहे. आणि याच्यामध्ये आता कर्लरी वगैरे पण तुम्ही यूज करू शकता. आपण 4 कर्लरी बघितले होत्या बघा, त्यातल्या चौथीचा तो यूज झाला आहे. पण मला असं वाटतं की अजून त्या 3 कर्लरीचा यूज नव्हता झाला आहे ना. सो तो आपल्याला इथं करायचा आहे आता. ओके, सो 1 बाय 1 आपण स्टार्ट करूया. मी डायरेक्ट प्रॉब्लेमपासून स्टार्ट करतो आहे आणि स्लोली जातो बघा. थोडंसं तुमचं ते लॉजिक थोडं हळूहळू डेव्हलप होईल, जास्त डिफिकल्ट नाही आहे. सो फर्स्ट क्वेश्चन असा आहे, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स याचा पॉवर आहे एन डिवायडेड बाय एक्स इंटू डी एक्स. तुम्हाला ऑब्झर्व व्यवस्थित करता आलं पाहिजे बघा. ठीक आहे. आणि इंटिग्रेशनचा हा पार्ट जमण्यासाठी तुम्हाला इंटिग्रेशनचा हा पार्ट जमण्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मस्ट येणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युला माहीत पाहिजे. डेरिव्हेटिव्हमध्ये जास्त फॉर्म्युले नाही आहेत. ओके, त्यानंतर रूल्स वगैरे, कारण तुम्हाला काय करायचं, एखादी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावरती त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आता जर तुम्ही हा प्रॉब्लेम जर व्यवस्थित जर बघितला नाही तर वरती लॉग एक्स आहे, खाली एक्स आहे, बरोबर. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, 1/x. सो इथं दिलेला आहे बघा तुम्हाला. मी प्रॉब्लेमला असं लिहू का, लॉग एक्सचा पॉवर एन आणि मल्टिप्लिकेशनमध्ये 1/x इंटू डी एक्स. मल्टिप्लिकेशनमध्ये 1/x आहे, म्हणजे एकची पोझिशन आहे तिथंच, फक्त मी याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये दिलं. आता आठवा रे आपली कर्लरी नंबर 3 वी हॅव. काय होती कर्लरी, इथं समजा एक फंक्शन आहे आणि फंक्शनचा पॉवर एन आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, असं जर असेल तर याचा आन्सर काय असतं, फंक्शन, त्या फंक्शनचा पॉवर n+1/n
n+1 + c. फंक्शनचं फक्त पॉवर म्हणजे तुम्ही पॉवर फॉर्म्युला वापरायचा त्या फंक्शनला. आहे का ह्याच फॉर्ममध्ये? सो आहे. इथं फंक्शन आहे लॉग एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये 1/x. ओके, मग मला सांगा ह्या आयचा आन्सर काय येईल? फंक्शन जर दिला आहे तुम्हाला त्या फंक्शनचा फक्त त्या फंक्शनला फक्त पॉवरचा फॉर्म्युला वापरायचा. कोण आहे इथं फंक्शन आता? लॉग एक्स. ठीक आहे, मी डायरेक्टली आन्सर लिहितो मग. सो आय इज इक्वल टू काय येईल माझा आन्सर? बघा, लॉग एक्स पॉवरचा फॉर्म्युला वापरायचा ना मला. लॉगचा पॉवर किती आता इथं n, मग पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? n+1/n+1 + c. हे झालं आन्सर. कळलं काय केलं आहे? सो इथं फंक्शन आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दोघंही प्रेझेंट होत आहे. ठीक आहे, सो डायरेक्टली मी करोदरी वापरली. आता जो सेकंड प्रॉब्लेम मी घेणार आहे बघा, तो सेम असाच आहे. आय इज इक्वल टू काय बघा तो प्रॉब्लेम? साइन इनवर्स एक्स ब्रॅकेट रेस टू 3/2 अपॉन इन द स्क्वेअर रूट 1 - x² × dx. ओके, चला मी सिम्प्लिफाय करायच्या अगोदर मला सांगा साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/√1 - x². हा बघा इथं खाली आलेला आहे. म्हणजे मी असं लिहू का? साइन इनवर्स एक्स ब्रॅकेट रेस टू 3/2 इंटू मल्टिप्लिकेशनमध्ये इन द स्क्वेअर रूट 1 - x² × dx. सो पुन्हा करोलरी नंबर 3 काय आपली करोलरी नंबर 3 इथं फंक्शन आहे. त्या फंक्शनचा पॉवर आहे बघा n म्हणजे इन दी नंबर. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. असं जर कन्सेप्ट जर असेल तर त्याचा आन्सर काय येतं? फंक्शन याला पॉवरचा फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे n+1/n+1 + c. बरोबर. हे बघा रे, इथं साइन इनवर्स एक्स आहे आणि त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/√1 + x². मग यांच्या जागेवरती कोण आलं इथं? यांच्या जागेवरती कोण आलं इथं? 3/2. करेक्ट, 3/2 आलेला आहे. बरोबर. मग आता तिथं तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. पॉवरचा फॉर्म्युला म्हणजे काय? तो n जो आहे ना तुमचा तो तुम्हाला n+1/n+1 लिहायचं आहे. फंक्शन ॲज इट इज लिहिणार तुम्ही, फंक्शन चेंज नाही करायचं. सो काय फंक्शन? साइन इनवर्स एक्स. सो माझा आन्सर काय येईल? साइन इनवर्स एक्स ब्रॅकेट रेस टू 3/2 + 1 अपॉन 3/2 + 1. समजलं कसं लिहिलं हे? n+1 आहे ना, यांच्या जागेवरती 3/2 आहे ह्या प्रॉब्लेममध्ये. मग करा ॲडिशन. काय झालं? हा साइन इनवर्स एक्स 3/2 + 1 किती? 5/2 अपॉन 5/2 + c. हे झालं आन्सर. क्लिअर? बघा हे दोन क्वेश्चन आपण कर्लरी थर्डने सॉल्व्ह केलं आहे. सोपे होते का नाही? ओके, नेक्स्ट. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 + x अपॉन x इंटू साइन इन ब्रॅकेट x + log x इंटू dx. आता असा क्वेश्चन आहे. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं की जनरली काय सबस्टिट्यूट करायचं असतं? ट्रिग्नोमेट्री आलं तर ट्रिग्नोमेट्रीचे अँगल, लॉग आलं तर लॉगचं फंक्शन, एक्सपोनेन्शियल टर्म आलं तर एक्सपोनेन्शियल फंक्शन. याला डायरेक्टली पुट करायचं आणि पुट केल्यावर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि डेरिव्हेटिव्ह घेतल्यावरती तो डेरिव्हेटिव्ह तुमच्या त्या प्रॉब्लेममध्ये प्रेझेंट पाहिजे. ओके, आता हे बघा रे, इथं साईनचं फंक्शन काय? इथं x + log x. मी काय करतो? x + log x ला टी पुट करतो. ठीक आहे. आता घ्या याचा डेरिव्हेटिव्ह. x + log x चा डेरिव्हेटिव्ह. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 1. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x विथ रिस्पेक्ट टू x. आणि टीचा डेरिव्हेटिव्ह dt/dx. dxचा लेफ्ट साईडला घ्या आणि इथून पुढं अशी सवय लावा आता इंटिग्रेशनमध्ये की dxला कोणत्या साईडला लिहायचं? लेफ्ट साईडलाच लिहायचं, कारण dx इकडून मल्टिप्लाय होईल ना याला. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतला का त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये काय लिहायचा? dx. म्हणजे ह्या बाजूला फक्त कोण राहील? dt राहील. ओके, इथं 1 + 1/x करा ॲडिशन. क्रॉस मल्टिप्लिकेशनने 1 इंटू x + 1/x इंटू dx इज इक्वल टू काय होईल इथं? dt. ओके, यालाच मी काय लिहू शकतो रे? 1 + x/x इंटू dx इज इक्वल टू dt. ओके, ब्रॅकेट नाही टाकलं तरी चालेल. 1 + x/x. आता प्रॉब्लेम बघा रे आपला. प्रॉब्लेम बघितला? हे बघा रे, हा 1 + x/x आणि इथलचा dx. याची व्हॅल्यू काय आली? हे बघा 1 + x/x दिसतंय सगळ्यांना? 1 + x/x इंटू dx. मी काय म्हणलो? डेरिव्हेटिव्ह घेतल्यावरती तुम्हाला ती व्हॅल्यू तुमच्या प्रॉब्लेममध्ये सापडली पाहिजे.
त्यामुळे तर असं सबस्टिट्यूट करावं लागतं ना. प्रॉब्लेम खूप सिम्प्लिफाय होतो. याची व्हॅल्यू तुम्हाला फक्त काय पुट करायची आता, डी टी. ओके, प्रॉब्लेम होईल काय तयार बघा आता. आय इज इक्वल टू हा 1+x/x इंटू डी एक्स, याची व्हॅल्यू काय आली, डी टी डिवायडेड बाय, आता राहिलं कोण, साईन. सो साईन लिहिला मी, आणि साईनच्या पुढचा जो एक्स प्लस लॉग एक्स होता ना, हा याची व्हॅल्यू तुम्ही काय पुट केलेली आहे, टी. सो साईन टी. बघा काय प्रॉब्लेम होता, काय कन्वर्ट झाला, सिम्पल झाला एकदम. आता साईनचा रेसिप्रोकल काय असतो, कोसेक. सांगा कोसेकचं इंटिग्रेशन काय रे. लॉग ऑफ कोसेक एक्स, एक्सच्या जागेवरती जर टी आलेला आहे, सो कोसेक टी मायनस कॉट टी प्लस सी. आणि फायनल स्टेपला काय करा, तुमची टीची व्हॅल्यू पुट करून टाका. सो कोसेक टी काय पुट केलं तर आपण, एक्स प्लस लॉग एक्स मायनस कॉट टीची व्हॅल्यू एक्स प्लस लॉग एक्स प्लस सी. हे झालं आन्सर. समजलं काय केलं मी याच्यामध्ये. सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय करायचं बघा, अजून इनिशियल आहे आपण, तुमचं हळूहळू तुम्ही याला लॉजिक लावू शकता बघा, काय काय पुट करता येईल आपल्याला. सो इथं मी एक्स प्लस लॉग एक्सला टी पुट केला बघा. का पुट करायचं ते पण लक्षात घ्या, की त्याचा डेरिव्हेटिव्ह जर मी घेतला तर त्याचा डेरिव्हेटिव्हची जी व्हॅल्यू येईल ना, ती ह्या प्रॉब्लेममध्ये प्रेझेंट पाहिजे. म्हणजे माझा प्रॉब्लेम रिड्यूस झाला बघा. काय प्रॉब्लेम होता बघा, इथं ह्या लेफ्ट साईडला बघा, राईट साईडला प्रॉब्लेम बघा काय तयार झाला. सो सबस्टिट्यूशन मेथड आपण यूज करतो टू सिम्प्लिफाय द प्रॉब्लेम. मी तुम्हाला पहिलं जेवढे आपण क्वेश्चन्स घेतले ना कालपर्यंतचे, मी तुम्हाला ते सांगत होतो बघा. इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्टली घेता येत नाही कोणत्याही एखाद्या फंक्शनचं, रँडम फंक्शनचं. हे बघा आपण ते 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले ना का. एक कॉस स्क्वेअर एक्सचा क्वेश्चन होता, एक कॉस क्यूब एक्सचा क्वेश्चन होता, आणि एक साइन रेस टू 4x क्वेश्चन होता. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं, जर मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल ना भाऊ, तर मी साइन रेस टू 4x लगेच डेरिव्हेटिव्ह घेतला असता. साइन रेस टू 4x डेरिव्हेटिव्ह अगोदर पॉवरचा रूल, आणि मग साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. बट इंटिग्रेशनमध्ये तसं होत नाही. इंटिग्रेशनमध्ये मला डायरेक्टली साइन रेस टू 4x इंटिग्रेशन घेता येत नाही. मला फंक्शन सिम्प्लिफायच करावं लागतं. ज्याच्या म्हणजे ज्याचे फॉर्म्युले मला माहिती आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये मला इंटिग्रेशन आणावं लागतं. येतं लक्षात. मग सेम इथं, मग आता इथं मग ते फंक्शन सिम्प्लिफाय करण्यासाठी इथं जी मी मेथड वापरतो, त्या मेथडचं नाव आहे सबस्टिट्यूशन. मग त्याच्यामुळं प्रॉब्लेम तुमचा एकदम इझी झाला. साईनमध्ये आलं, साईनचं मी रेसिप्रोकल घेतला, कोसेक आला, आणि कोसेकचं तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. आलं लक्षात. सो यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागतं. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, आय इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स डिवाइडेड बाय टॅन ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. ठीक आहे. आता सेकंड मी तुम्हाला काय सांगितलं, की आता ट्रिग्नोमेट्रीचं झालं लॉग. ओके, लॉगचं फंक्शन, इथं लॉगचं फंक्शन कोण आहे, साइन ई रेस टू एक्स. जर मी याला जर टी पुट केला, मी ट्रायल अँड एरर मेथड करतो स्टार्टिंगला. याला जर मी टी पुट केला तर साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस. आहे का रे कॉस प्रेझेंट प्रॉब्लेममध्ये, नाही. तर मला साईन पुट करता येणार नाही. आता त्याच्यासोबत लॉग पण घ्या. म्हणजेच मी काय करतो आता, लॉग साइन ई रेस टू एक्स याला मी काय पुट करतो, टी पुट करतो. बरोबर. घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 साइन ई रेस टू एक्स. बरोबर. आता कोणाचा डेरिव्हेटिव्ह निघेल, साईनचा. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ई रेस टू एक्स. आता ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स इज इक्वल टू काय, डी टी अपॉन डी एक्स. मी काय सांगितलं, ह्या डी एक्स इकडे द्यायची सवय लावा, लेफ्ट साईडला. डी एक्स इकडून मल्टिप्लाय होईल. ओके. आता मी थोडं ॲडजस्टमेंट करतो. वरती दिला बघा ई रेस टू एक्स, आणि हा जो कॉस आहे ना, याला मी साईनच्या डिनॉमिनेटरला लिहितो, साइन अपॉन कॉस ई रेस टू एक्स. मी लिहू शकतो असं, कारण आता हे डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर झालं, ते वरती येऊन मल्टिप्लायच होणार आहे ई रेस टू एक्सला. बरोबर. इंटू हा डी एक्स इकडं आणला, ह्या बाजूला राहिला डी टी. ठीक आहे. मग आता येईल काय बघा, ई रेस टू एक्स अपॉन साइन अपॉन कॉस काय असतो, टॅन ई रेस टू एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. बरोबर. ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स अपॉन टॅन ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. हे बघा, हा ई रेस टू एक्स अपॉन टॅन ई रेस टू एक्स, आणि हा डी एक्स, यांची व्हॅल्यू किती आली, डी टी आली.
म्हणजे प्रॉब्लेम बघा काय झाला आपला तयार. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हा ई रेस टू एक्स अपॉन टॅन ई रेस टू एक्स इंटू डी एक्स, याची व्हॅल्यू आली तुमची डी टी, बरोबर. आणि हा लॉग साईन ई रेस टू एक्स, याला तुम्ही काय पुट केलं होतं, टी पुट केलं होतं, बरोबर. मी काय करतो आधी ती व्हॅल्यू लिहितो. हे बघा हा जो लॉग साईन ई रेस टू एक्स याला तुम्ही टी पुट केलेला आहे, तो टी लिहिला. आणि बाकी जेवढं काय राहिलं प्रॉब्लेम, ज्याला मी इथं ब्ल्यू पेनने मार्क केलं आहे बघा, ई रेस टू एक्स अपॉन टॅन ई रेस टू एक्स इंटू हा डी एक्स, याची व्हॅल्यू आली डी टी. बघा प्रॉब्लेम काय सिम्पल तयार झाला. हा प्रॉब्लेम होता टी, फक्त टी आला, म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला. सांगा रे टीचं इंटिग्रेशन. आणि टीची व्हॅल्यू पुट करा. टी काय होता, लॉग साईन ई रेस टू एक्स, त्याचा पॉवर आहे 2 अपॉन 2 प्लस सी. ओके. कळलं काय केलं इथं. इथं मी लॉग पूर्ण पुट केला. हे बघा तुम्हाला हे सबस्टिट्यूशन मेथड हळूहळू समजायला लागेल, पण त्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह पाहिजे पक्क एकदम. जास्त डिफिकल्ट नसतं रे हे प्रॉब्लेम. आता नवीन आहे म्हणून तुम्हाला थोडंसं किचकट वाटत असेल, बट व्हेरी इझी. आता पुढचं रे आय इज इक्वल टू ई रेस टू 3x अपॉन ई रेस टू 3x प्लस 1 इंटू डी एक्स. ओके, आता हा क्वेश्चन आहे. आता बघा इथं ई रेस टू 3x से डिनॉमिनेटरला, वरती पण ई रेस टू 3x आलेला आहे न्यूमरेटरला. आता मला सांगा, मी जर डिनॉमिनेटर पूर्ण डिनॉमिनेटर बरं करे ई रेस टू 3x प्लस 1 याला जर मी टी पुट केला तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा बरे. ई रेस टू 3x प्लस 1ला जर मी टी पुट केला तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल. ई रेस टू 3x प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह, ईचा डेरिव्हेटिव्ह ई, आणि 3x डेरिव्हेटिव्ह 3, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 इंटू डी एक्स. डी एक्स मी लेफ्ट साईडला लिहून टाकला लगेच, इज इक्वल टू डी टी. ओके, म्हणजे कोण 3 इंटू ई रेस टू 3x इंटू डी एक्स इज इक्वल टू काय आला, हा डी टी आला. आणि हा ई रेस टू 3x बघा इथं वरती प्रेझेंट दिसतोय ना तुम्हाला, ई रेस टू 3x इंटू डी एक्स, म्हणजेच ई रेस टू 3x इंटू डी एक्स. मला हा 3 नको इथं, मग 3 इकडं नेला मी डिनॉमिनेटरला. ओके, म्हणजे काय झाला, हा डी टी बाय 3 झाला. म्हणजे हा ई रेस टू 3x इंटू डी एक्स आला ना, हा वरचा, याच्या जागेवर तुम्हाला काय पुट करायचं आहे, डी टी अपॉन 3. म्हणजे तुमचं इंटिग्रेशन काय तयार होईल आता, आय इज इक्वल टू ई रेस टू 3x इंटू डी एक्सच्या जागेवरती आला डी टी बाय 3, आणि खाली ई रेस टू 3x प्लस 1 जागेवर काय आला टी. 1/3 घेतला बाहेर, इथं डी टी अपॉन 3. डी टी अपॉन 3चं इंटिग्रेशन, येस एनीवन, 1 अपॉन फंक्शनचं इंटिग्रेशन लॉग. सो आपला आन्सर आलं 1/3 लॉग, आणि टीची व्हॅल्यू काय आहे, ई रेस टू 3x प्लस 1 प्लस सी. ओके, आता हाच प्रॉब्लेम मी सेकंड मेथडने सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. सेकंड मेथड म्हणजे काय, कर्लरी फर्स्ट. ओके, वी हॅव काय फर्स्ट कर्लरी, खाली फंक्शन आणि वरती त्या फंक्शनचा काय पाहिजे, डेरिव्हेटिव्ह. असं जर असेल तर त्याचा आन्सर काय येतं, लॉग ऑफ फंक्शन. आन्सर असेल लॉग ऑफ फंक्शन प्लस सी. आता बघा खाली फंक्शन आहे, काय फंक्शन, ई रेस टू 3x प्लस 1, आणि वर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे का, आहे. पण कोण मिसिंग आहे, 3 मिसिंग आहे, बरोबर. कारण ई रेस टू 3x प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 3 इंटू ई रेस टू एक्स, हा डेरिव्हेटिव्ह त्याचा. मग तुम्ही तुमच्या ओरिजिनल प्रॉब्लेमला काय करायचं आहे, फक्त 3ने डिवाईड केलं, 3ने मल्टिप्लाय केलं, कारण मला 3 लागत होता ना तिथं. मग ई रेस टू 3x प्लस 1 इंटू डी एक्स आला आन्सर. हा 1/3. हे बघा खाली फंक्शन आहे, हा तुमचा ई रेस टू 3x प्लस 1 कोण आहे, इट्स अ फंक्शन, बरोबर. आणि तुमचा वरचा 3 इंटू ई रेस टू 3x कोण आहे, हा डेरिव्हेटिव्ह आहे. हे जर असेल तर तुमचं आन्सर काय असतं, लॉग ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे कोण आहे, हा एफ ऑफ एक्स म्हणजे डिनॉमिनेटर. म्हणजे तुमचं आन्सर आलं 1/3 लॉग डिनॉमिनेटर ई रेस टू 3x प्लस 1 प्लस सी. हे बघा हे आन्सर सबस्टिट्यूट करून आणलं, आणि हे आन्सर मी डायरेक्टली कसं आणलं, कर्लरी मेथडने. सेम येतं, आन्सर चेंज नाही होत. ओके, कळलं हे एव्हरीवन.
ओके, कमी लोकांना कळतं आहे ना चॅप्टर. तुमचं डेरिव्हेटिव्हवर डिपेंड आहे बघा हे. आणि आता हे हळूहळू तुमचं लॉजिक डेव्हलप होईल. असं नका समजू की मला लगेच सगळं यायला पाहिजे, नाही का. त्यासाठी प्रॅक्टिस लागेल तुम्हाला. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, I is equal to integration of x square plus 2 upon x square plus 1 into a raised to x plus tan inverse x into dx. ठीक आहे. मला सांगा रे काय पुट करावं लागेल याच्यामध्ये. मी तुम्हाला फक्त 3च सांगितल्या बघा गोष्टी. पुट करण्यासाठी काय विचार करा. ट्रिग्नोमेट्री असेल तर ट्रिग्नोमेट्रीचं फंक्शन, ट्रिग्नोमेट्रीचा अँगल. लॉग असेल तर लॉगचं फंक्शन. आणि जर एक्सपोनेन्शियल टर्म असेल म्हणजे पॉवरच्या फॉर्ममध्ये असेल तर ती पॉवरची टर्म. याच्यामध्ये पॉवरची टर्म आहे बघा. इथं एचा पॉवर एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स आहे. सो मी त्याला ते पुट करून टाकतो. एक्स प्लस टॅन इनवर्स एक्सला मी टी पुट केला. सांगा याचा डेरिव्हेटिव्ह. एकचा डेरिव्हेटिव्ह 1, टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू काय लिहिलं मी इथं डी एक्स इज इक्वल टू इकडं डी टी. करा ॲडिशन इकडं. हे होईल 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. ओके, म्हणजे वरती किती झालं एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 किती 2. आणि खाली किती आला हा एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डी एक्स इज इक्वल टू काय झाला डी टी. बघा रे प्रॉब्लेम तुमचा. आपण काय केलं माहिती आहे का. हा एक्स प्लस टॅन इनवर्स एक्सला मी टी पुट केला. आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन काय आलं हा एक्स स्क्वेअर प्लस 2/x² प्लस 1 विथ दिस डी एक्स. याचा आन्सर आलं डी टी. म्हणजे आपला प्रॉब्लेम सिम्प्लिफाय कसा झाला बघा. आय इज इक्वल टू अगोदर मी हा ए लिहितो. एचा जो पॉवर आहे ना हा एक्स टॅन इनवर्स एक्स त्याची व्हॅल्यू किती आली, सॉरी त्याची व्हॅल्यू आपण काय पुट केलेली आहे टी. हा ए रेस टू टी. आणि बाकी जेवढं काही राहिलं एक्स स्क्वेअर प्लस 2 ज्याला मी सर्कल केलं आहे अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि हा डी एक्स याची व्हॅल्यू तुम्हाला काय लिहायची फक्त डी टी. बघा किती सोपा प्रॉब्लेम तयार झाला. सांगा रे ए रेस टू टीचं इंटिग्रेशन. ए रेस टू टी म्हणजे ए रेस टू एक्स. काय ए रेस टू टी अपॉन लॉग ए प्लस सी. करा पुट व्हॅल्यू टीची. टीची व्हॅल्यू आहे एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. झाला आन्सर. समजलं कसं केलं मी सॉल्व. ठीक आहे. बघा पुढचा आता. नंबर 7 हा. I is equal to integration of x raised to 9 into sec square x raised to 10 into dx. सांगा रे काय पुट करू मी टीची व्हॅल्यू. गुड. ट्रिग्नोमेट्रीचा अँगल एक्स रेस टू 10. एक्स रेस टू 10ला जर मी टी पुट केला तर एक्स रेस टू 10चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 10 इंटू एक्स रेस टू 9 बरोबर इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. पण इथं आपल्याकडे फक्त एक्स रेस टू 9 प्रेझेंट आहे, 10 नको आहे मला इथं. सो इथं एक्स रेस टू 9 इंटू डी एक्स बरोबर. एक्स रेस टू 9 आहे बरं करा इंटू डी एक्स आणि 10ला मी इकडं पाठवलं. सो तो काय होईल डी टी बाय 10. ओके, मग आपलं इंटिग्रेशन काय तयार होईल रे आता. आय इज इक्वल टू बघा हा एक्स रेस टू 9 आणि हा डी एक्स. ठीक आहे, एक्स रेस टू 9 आणि हा डी एक्स याची व्हॅल्यू किती झाली. याची व्हॅल्यू झाली बघा डी टी बाय 10. आणि हा मग राहिला कोण फंक्शन इथं सेक स्क्वेअर. एक्स रेस टू 10ला तुम्ही काय पुट केलं आहे टी पुट केलं आहे हा टी. आणि बाकी जेवढं काही आहे त्याच्या जागेवरती काय लिहायचं तुम्हाला डी टी बाय 10. बघा किती सोपं फंक्शन तयार झालं. 1/10 सेक स्क्वेअर टी इंटू डी टी. मला सांगा रे सेक स्क्वेअर कोणाचं इंटिग्रेशन आहे. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन टी. करा पुट व्हॅल्यू फायनली 1/10 सांगा टॅन टी. टीची व्हॅल्यू काय होती एक्स रेस टू 10 बस. हे झालं आन्सर. कळलं हे पण. डायरेक्ट ट्रिग्नोमेट्रीचं अँगल मी पुट केला
सगळ्यांना कळलं. 10ची गरज नव्हती मला इथं, म्हणून मी 10ला काय केलं, इकडं पाठवून दिलं राईट साईडला. ओके, समजतंय ना, जास्त डिफिकल्ट नाही बघा. नेक्स्ट, I इज इक्वल टू इंटिग्रेशन e रेस टू 3 log x इंटू x रेस टू 4 प्लस 1 ब्रॅकेट रेस टू -1 इंटू dx. अगोदर मी थोडं फंक्शन सिम्प्लिफाय करतो, कारण इथं लॉग आलेला आहे. लॉगची प्रॉपर्टी वापरतो बघा, ई. लॉगचा जो मल्टिप्लायर असतो ना, तो लॉगच्या फंक्शनचा पॉवर असतो. म्हणजे हा 3 गेला एक्स क्यूबला, म्हणजे एक्सचा क्यूब झाला त्या 3मुळं. आणि इथं मल्टिप्लिकेशनमध्ये कोण आहे बघा, एक्स रेस टू 4 प्लस 1 ब्रॅकेट रेस टू -1 आहे वरती. त्याला जर मी डिनॉमिनेटरला आणलं, त्याचा ब्रॅकेट रेस टू +1 होईल, आणि +1 आपण लिहित नाही. म्हणजे खाली जर आणली ही टर्म मी, तर ती खाली आल्यावरती काय होईल, एक्स रेस टू 4 + 1 होईल इंटू dx. बरोबर. आता होईल काय बघा, आपल्याला माहिती ईचा पॉवर लॉग, त्याचा बेस ई, हे कॅन्सल होतं. म्हणजे वरती फक्त कोण राहिला, एक्स क्यूब, आणि खाली काय आला, एक्स रेस टू 4 + 1 इंटू dx. बरोबर. आता समजा कन्सिडर करा की खाली फंक्शन आहे एक्स रेस टू 4 + 1. मला तुमच्यापैकी कुणीही सांगा की एक्स रेस टू 4 + 1 याचा डेरिव्हेटिव्ह काय. एक्स रेस टू 4 + 1 चा डेरिव्हेटिव्ह 4x³ हे बघा, एक्स क्यूब वरती प्रेझेंट आहे. बरोबर. म्हणजे मला कोणाला ऍडजस्ट करावं लागेल रे, x⁴ +1. नाही 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 अंजली, हे बघा खाली फंक्शन आहे ना, x⁴ +1. मला इथं कर्लरी वापरायची आहे. कर्लरी कोणती, पहिली. खाली फंक्शनवर त्याचा डेरिव्हेटिव्ह x⁴, हे बघा dy/dx, x⁴ + 1 आणि /4. येस, मला हे सांगायचं होतं तुम्हाला. x⁴ + 1 याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 4x³ येतो. बरोबर. x³ ऑलरेडी वरती आहे, फक्त कोण मिसिंग आहे, मग 4. मला तिथं काय करावं लागेल, 4 आणावं लागेल. 4 डायरेक्ट आणता येणार नाही तुम्हाला, मग काय करावं लागेल, 4नी डिवाइड करा, 4नी मल्टिप्लाय करा. खाली आला x⁴ + 1 इंटू dx. बरोबर. मग आता खाली फंक्शन आहे, वी हॅव काय आपल्याकडे करोलरी, खाली फंक्शन आहे. बरोबर. आणि वरती काय त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. असं जर असेल, ओके, खाली फंक्शनवर त्याचा डेरिव्हेटिव्ह असं जर असेल, त्याचं आन्सर काय असतं, लॉग ऑफ फंक्शन. लॉग ऑफ फंक्शन, फंक्शन म्हणजे डिनॉमिनेटर. बरोबर. मग काय आन्सर येईल आता माझं, हे बघा खाली फंक्शन आहे x⁴ + 1 आणि वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह. सो हा 1/4 ॲज इट इज लॉग डिनॉमिनेटर x⁴ + 1 + c. झाला आन्सर. कळलं. हा होता तुमचा फंक्शन आणि हे होतं तुमचं डेरिव्हेटिव्ह, आणि हा f(x) येतो तुमचा फायनल आन्सरमध्ये, x⁴ + 1. ओके, हे झालं आन्सर. नेक्स्ट घेऊया. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x इंटू sec² x² डिवायडेड बाय tan³ x². असं आहे. तेव्हा इथं मी थोडं फंक्शन सिम्प्लिफाय करतो. इथं x इंटू sec² x² डिवायडेड बाय, बघा रे, tan³ आहे ना, मी tan³ असं जर लिहिलं तर tan अँगल x² आणि टॅनचा पॉवर 3. बरोबर ना. tan³ म्हणजे तो होल ट्रिग्नॉमेट्रीचा पॉवर असतो. करेक्ट. आता हे बघा रे, काय पुट करावं लागेल, वरती sec² आलेला आहे, खाली tan आहे, आणि आपल्याला माहिती आहे टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, sec². सो पुट tan x², फक्त ही व्हॅल्यू बरं करे, कोणती, tan x², फक्त एवढी व्हॅल्यू, पॉवर 3 तो नाही, फक्त tan x², याला मी टी पुट केला. घ्या डेरिव्हेटिव्ह, टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec² x². बरोबर. x² हा अँगल आहे, आणि आता डेरिव्हेटिव्ह कोणचा निघेल, x²चा. x²चा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू dx इज इक्वल टू काय होईल, हा dt. ओके, म्हणजेच काय आलं माझ्याकडे, हे 2x इंटू sec² x²
डी एक्स इज इक्वल टू डी टी. जर तुम्ही प्रॉब्लेम जर बघितला ना तर प्रॉब्लेममध्ये फक्त कोण आहे, एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स आहे. बरोबर. टू नको आहे, टू तिकडं पाठवा मग. सो वी गेट हिअर एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर डी एक्स, याची व्हॅल्यू आली डी टी अपॉन टू. ओके. सो मग आपलं बघा इंटिग्रेशन काय सोपं तयार होईल आता. देअरफॉर आवर इंटिग्रेशन इज आय इज इक्वल टू हा एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर डी एक्स, याची व्हॅल्यू किती आली, त्याची व्हॅल्यू डी टी बाय टू अपॉन स्क्वेअर रूटला आली लास्ट स्क्वेअर रूट. ओके. टॅन एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू मी टी पुट केली होती, पण त्या ब्रॅकेटचा पॉवर किती आहे रे, 3 आहे. बरोबर. मग हा 1/2 इंटिग्रेशन ऑफ डी टी अपॉन स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर असतो 1/2, म्हणजे फायनल पॉवर किती येईल तो टीचा 3/2 येईल. करेक्ट ना. स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 आणि त्या टीचा पॉवर आहे 3, पॉवरचं मल्टिप्लिकेशन, मग 3 इंटू 1/2 झाला 3/2. इथं कोणता फॉर्म्युला ॲप्लिकेबल होईल आता, 1/x⁴चा. कोणता फॉर्म्युला, 1/x⁴. बरोबर. काय असतो तो फॉर्म्युला, t⁻n+1 अपॉन -n+1 प्लस सी. 1/2 टीचा पॉवर किती झाला, -3/2 + 1 -1/2 -3/2 + 1 -1/2 प्लस सी. हा 1/2 हा 1/2 कॅन्सल झाला, बट मायनस साईन राहील. सो -1 अपॉन टीचा पॉवर वरती -1/2 होता, खाली येऊन तो होईल +1/2 प्लस सी. सो -1 अपॉन टीची व्हॅल्यू काय रे, टॅन एक्स स्क्वेअर. करा पुट. 1/2 पॉवर म्हणजे स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूटमध्ये टॅन एक्स स्क्वेअर प्लस सी, हे झालं फायनल आन्सर. ओके. दिस इज युअर फायनल आन्सर. सोपं आहे, डिफिकल्ट नाही. पुढचा बघा, टॅनच्याच फॉर्ममध्ये एक क्वेश्चन आहे आता. आय इज इक्वल टू इन द स्क्वेअर इंटिग्रेशनमध्ये स्क्वेअर रूटमध्ये टॅन एक्स अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स. आता फ्युचरमध्ये पण समजा असे जर प्रॉब्लेम आले तर असे भरपूर प्रॉब्लेम येतात बघा, जिथं तुम्हाला साइन कॉस टॅन दिसतं. ओके. जर साइन कॉस टॅन जर आला तर तुम्हाला कंप्लीट प्रॉब्लेम कन्वर्ट करायचा असतो टॅन आणि सेकमध्ये. कारण आपल्याला टॅन एकची व्हॅल्यू टी पुट करता येते आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर. ओके. आता वरती तो ऑलरेडी टॅन आहे, आता मला डिनॉमिनेटरला टॅन आणायचा आहे. डिनॉमिनेटरला जर टॅन आणायचा असेल तर मला कशाने डिवाइड करावं लागेल, कॉसने. बट इथं ऑलरेडी एक कॉस प्रेझेंट आहे. ओके. सो मग मी काय करतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याला कॉस स्क्वेअरनी डिवाइड करून टाकतो. बघा प्रॉब्लेम मी कसा सिम्प्लिफाय करतो, डिवायडिंग थ्रू आउट बाय कॉस स्क्वेअर एक्स. मग आय इज इक्वल टू काय होईल बघा, हा वरती स्क्वेअर रूटमध्ये टॅन एक्स, याला मी डिवाइड केलं कॉस स्क्वेअर एक्स नाही, आणि खाली साइन एक्स इंटू कॉस एक्स, याला पण मी डिवाइड कशाने केलं, कॉस स्क्वेअर एक्स नाही. ओके. त्यामुळे होईल काय बघा, इंटिग्रेशनमध्ये हा जो कॉस स्क्वेअर दिसतोय ना तुम्हाला, त्याला मी वरती आणलं, म्हणजेच त्याचा रेसिप्रोकल होईल सेक स्क्वेअर एक्स. त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये येईल रूट टॅन एक्स. खाली काय होईल, इथलचा 1 कॉस इथलचा 1 कॉस कॅन्सल, आणि साइन अपॉन कॉसची व्हॅल्यू टॅन आला का खाली टॅन. सो येस, वरती टॅन रूटमध्ये, खाली टॅन आहे फक्त. सो रूट कुठं शिफ्ट होईल, डिनॉमिनेटरला. ओके. बघा रे, खाली रूटमध्ये टॅन आला आहे, म्हणजे खाली फंक्शन आहे समजा टॅन एक्स, आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक स्क्वेअर एक्स. बरोबर. करोलरी सेकंड करोलरी पण आठवती का काय होती सेकंड करोलरी, वी हॅव इंटिग्रेशन, खाली फंक्शन आहे, बट ते फंक्शन कशामध्ये, स्क्वेअर रूटमध्ये, आणि वरती त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके. हे फंक्शन आहे टॅन एक्स, पण कशामध्ये, स्क्वेअर रूटमध्ये आहे ते फंक्शन. बरोबर. स्क्वेअर रूटमध्ये ते फंक्शन.
आणि वरती त्याचा काय आहे बघा, डेरिव्हेटिव्ह आहे. सेक स्क्वेअर एक्स हा डेरिव्हेटिव्ह आहे त्या फंक्शनचा. असं जर असेल तर तुमचं आन्सर काय असतं, 2 इंटू डिनॉमिनेटर. माझ्या ह्या प्रॉब्लेमचा आन्सर काय येईल बघा, आय इज इक्वल टू 2 लिहिला इंटू रूटमध्ये एफ ऑफ एक्स म्हणजे डिनॉमिनेटर, काय डिनॉमिनेटर, रूट टॅन एक्स प्लस सी. एवढे सोपे असतात बघा हे प्रॉब्लेम. तुम्हाला फक्त फॉर्म्युले वापरता आले पाहिजे, कन्वर्जन करता आले पाहिजे. यासाठी इम्पॉर्टंट डेरिव्हेटिव्ह, की कशाचा काय डेरिव्हेटिव्ह म्हणजे मला काय पुट करता येईल. ओके, झाला हा क्वेश्चन. सिम्पल होता बघा, असं डिफिकल्ट नाही. ओके, आता पुढचा बघा, खूप सिम्पल आहे आणखीन एक क्वेश्चन. चला मी तो घेतो. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x प्लस 1 अपॉन ई रेस टू 2x मायनस 1. आता हा प्रॉब्लेम आहे. ओके, आता इथं आपण एक ई रेस टू 3x चा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, पण तिथं वरती फक्त ई रेस टू 3x होता. आता इथं ई रेस टू 2x मायनस 1 आणि दोन टर्म आहे ना, खाली 2 टर्म आहे, वरती 2 टर्म आहे, मग खाली -1 + 1. आता थोडेसे ॲडजस्टमेंट करतो. जशी इथं मी ॲडजस्टमेंट केली, इथं मी काय केलं, डिवाईड केलं बघा थ्रू आउट बाय कॉस स्क्वेअर एक्स, आणि त्यांनी माझा प्रॉब्लेम एकदम सिम्प्लिफाय होऊन गेला. इथं पण सेम ते करतो. मी काय करतो, याच्यामध्ये मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय ई रेस टू मायनस एक्स. कशाने मल्टिप्लाय केलं मी, ई रेस टू मायनस एक्सने मल्टिप्लाय केलं. ओके, जर मी इथं ई रेस टू मायनस एक्सने जर मल्टिप्लाय जर केलं वरती आणि खाली, तर काय होईल बघा, ई रेस टू 2x इंटू ई रेस टू मायनस एक्स झाला ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स डिवायडेड बाय खाली ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स. ओके, चला तुमच्यापैकी मला कुणीतरी ना डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढून दाखवा काही. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स. बरोबर, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस एक्स आणि मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1. हे मायनस मायनस प्लस होईल. बघा रे, मग परत आली का कर्लरी फर्स्ट. काय कर्लरी फर्स्ट, खाली फंक्शन आहे एफ ऑफ एक्स, आणि याचा जर मी डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर न्यूमरेटरला त्याचा डेरिव्हेटिव्ह आला एफ डॅश ऑफ एक्स. इथं आलं आहे बरोबर ना, हा फंक्शन होता आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. असं असेल तर आन्सर काय असतं रे, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग ऑफ, मी आन्सर दिला डायरेक्ट. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण, डिनॉमिनेटर, ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स प्लस सी. झाला आन्सर. काय अवघड याच्यात. ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे, प्रॅक्टिस महत्त्वाची. ठीक आहे, डिफिकल्ट नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम. समजा असं दिलं तुम्हाला, आता आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू 4x इंटू कॉस क्यूब एक्स डी एक्स. ठीक आहे, याला पण मला थोडं सिम्प्लिफाय करावं लागणार आहे, कारण जर मी साईनची व्हॅल्यू जर टी पुट केली तर साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, पण इथं फक्त कॉस नाही आला ना, इथं कॉस क्यूब आलेला आहे. मला त्या कॉस क्यूबला ॲड्रेस करायचं आहे बरोबर. म्हणजे मी काय करतो बघा, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इंटू डी एक्स आहे, म्हणजे माझ्याकडे फक्त सिंगल कॉस बाकी राहायला पाहिजे. मग त्यासाठी बघा ॲडजस्टमेंट, साइन रेस टू 4x मी ॲज इट इज लिहिला, कॉस क्यूब एक्सला मी असं लिहितो बघा, कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स बरोबर. म्हणजे काय होईल, साइन रेस टू 4x इंटू कॉस स्क्वेअर एक्सला कसं लिहू, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स. आता पुट करा, साइन एक्सची व्हॅल्यू काय पुट केली मी, टी. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. म्हणजे आपलं इंटिग्रेशन काय होईल बघा, साईनची व्हॅल्यू टी पुट केली, टीचा पॉवर 4 इन ब्रॅकेट 1 मायनस साईनची व्हॅल्यू टीचा पॉवर 2 आहे इथं इंटू, आता कॉस एक्स इंटू डी एक्स आहे, कॉस एक्स इंटू डी एक्सची व्हॅल्यू किती आली, डी टी. बस आला प्रॉब्लेम आपला. पॉवरचे फॉर्म्युले फक्त वापरायचे आता. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन करा, टी रेस टू 4ने आतमध्ये मल्टिप्लाय, टी रेस टू 4 इंटू 1 टी रेस टू 4 मायनस टी रेस टू 4 इंटू टी स्क्वेअर टी रेस टू 6 इंटू डी टी. सांगा रे, टी रेस टू 4चं इंटिग्रेशन
t⁶ इंटिग्रेशन सगळे आहेत ना जागेवरती. आता मी पुट करतो टी ची व्हॅल्यू. टी कोण आहे? साइन एक्स. हा झाला साइन रेस टू 5x अपॉन 5 मायनस साइन रेस टू 7x अपॉन 7 प्लस c. झाला आन्सर. ओके, गॉट इट. इझी होता ना इझी. ओके, पुढचा रे. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, समजा तुम्हाला दिलं आहे 1/4x प्लस 5x रेस टू मायनस 11 असं या. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/4x प्लस 5x रेस टू मायनस 11. बघा, याला मी परत थोडं सिम्प्लिफाय करतो आधी. दिस इज अ 4x प्लस 5 वरती ठेवला आणि x रेस टू मायनस 11ला मी खाली आणलं. मग खाली आल्यावर तो काय होईल, एक्सचा पॉवर प्लस 11 होईल. बरोबर. सो डिनॉमिनेटरला काय करा, मल्टिप्लिकेशन करा, ॲडिशन म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशनने ॲडिशन. सो हा 4 इथं एक्स आहे आणि हा एक्स रेस टू 11 यांची मल्टिप्लिकेशन होईल एक्सचा पॉवर 12 प्लस 5. बरोबर. अपॉन किती, एक्स रेस टू 11. आता इथं एक्स रेस टू 11ची पोझिशन कुठे आहे, डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर, तो डायरेक्टली वरती येईल. हा झाला एक्स रेस टू 11 अपॉन 4x रेस टू 12 प्लस 5 इंटू dx. बच्चा पार्टी, आता समजा डिनॉमिनेटर माझं फंक्शन आहे. बरोबर. डिनॉमिनेटर काय, समजा माझं फंक्शन आहे आणि त्या फंक्शनचा मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे कोणाचा, 4x रेस टू 12 प्लस 5. सांगा याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल. 48x रेस टू 11 प्लस 0. 48x रेस टू 11. बरोबर. त्यापैकी x रेस टू 11 इथं पण प्रेझेंट आहे. मला काय वापरायचं आहे, कर्लरी फर्स्ट वापरायची. कर्लरी फर्स्ट काय सांगते की खाली फंक्शन पाहिजे, वर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. बरोबर. x रेस टू 11 आहे, कोण मिसिंग आहे, 48. सो 48ने मी डिवाइड केलं, 48ने मी मल्टिप्लाय केलं. बरोबर. आता काय झालं परत, हा झाला डिनॉमिनेटरला फंक्शन. बरोबर. आणि न्यूमरेटरला काय झाला, हा त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह f'(x). मग कर्लरी 1ने मला आन्सर काढायचं आहे. ओके. सो काय कर्लरी, वी हॅव, जर खाली असेल फंक्शन, वरती असेल त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, तर माझा आन्सर येतं लॉग ऑफ फंक्शन प्लस सी. मग सांगा आन्सर काय लिहू. लॉग ऑफ फंक्शन म्हणजे डिनॉमिनेटर 4x पॉवर 12 प्लस 5 प्लस सी. हे झाला आन्सर. कसा होता प्रॉब्लेम, इझी होता. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x प्लस 1 इंटू इन द स्क्वेअर रूट x प्लस 2. आता इथं कायम लक्षात ठेवा बघा, इथं समजा मल्टिप्लिकेशनमध्ये 2 टर्म आले आणि एक टर्म माझी स्क्वेअर रूटमध्ये आहे. सो ऑलवेज काय करायचं, तो स्क्वेअर रूट आहे ना त्याला टी पुट करून टाकायचा आणि मग सिम्प्लिफाय करायचं. म्हणजे मी काय करणार, ऑलवेज करेन. म्हणजे आता इथं रूट एक्स प्लस 2 याला मी टी पुट केला. इथून मला एक्सची व्हॅल्यू काढायची, म्हणजे मला काय करावं लागेल, दोन्ही साईडचा करावं लागेल स्क्वेअर अगोदर. मी डेरिव्हेटिव्ह लगेच घेत नाही बरं का, अगोदर स्क्वेअर केला. म्हणजे हा झाला एक्स प्लस 2 आणि टीचा स्क्वेअर काय झाला, टी स्क्वेअर. बरोबर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती होईल मग माझी, एक्सची व्हॅल्यू टी स्क्वेअर मायनस 2. आता घ्या डेरिव्हेटिव्ह.
एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1 इंटू डी एक्स डी एक्स. टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2t इंटू डी टी, कारण -2चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे माझं इंटिग्रेशन होईल काय बघा, आय इज इक्वल टू, हे बघा आता ह्यो पहिला ब्रॅकेट आहे ना इथं, त्याच्याबद्दला 2 मी लिहिला. आता पुढं एक्स आहे आणि एक्सची व्हॅल्यू काय आली बघा, एक्सची व्हॅल्यू आहे t² - 2. इथं पुट केला मी t² - 2 बरोबर. आणि पुढं कोण आहे बघा +1 आहे, मग +1 पहिला ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर रूटमध्ये x+2 याची व्हॅल्यू आपण टी पुट केलेली आहे आणि त्याच्या पुढं कोण आहे dx. dxची व्हॅल्यू काय आली 2t इंटू dt. ओके, चला सिम्प्लिफाय करूया आपण याला. आता आलं का सगळं टीमध्ये, पॉवरचे फॉर्म्युले झाले फक्त इथं फायनली. बघा 2ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो, हा झाला 2t², 2 इंटू -2 -4 +1. ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे बघा, जस्ट बेटा. ओके हां, इथं टी टी इंटू t² म्हणजे हा झाला 2t². बरोबर. सो दिस इज 2t² -4 +1 -3 इंटू 2t². करा रे आतमध्ये मल्टिप्लाय. 2 इंटू 2 4 t² इंटू t² t⁴ -3 इंटू 2 6 t² इंटू dt. ओके, ही व्हॅल्यू झाली माझी आयची. घ्या रे इंटिग्रेशन. आता 4 कॉन्स्टंट सांगा, t⁴ इंटिग्रेशन t⁵/5 -6 इंटू t² इंटिग्रेशन t⁵/3 प्लस c. बरोबर. मग इथं काय येईल बघा, i इज इक्वल टू 4/5. आता मला टीची व्हॅल्यू परत पुट करायची. टी काय पुट केलं तर आपण x+2, पण तो रूटमध्ये आहे का नाही. आणि इथं खाली पॉवर आला ना, म्हणजे याला मी पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहितो बघा. x+2 रूट म्हणजेच किती पॉवर 1/2. बरोबर. हे बा इथं जो टी दिसतोय ना तुम्हाला, इथं पण टी दिसतोय. या टीच्या जागेवरती मला काय पुट करायचं आहे, x+2 ब्रॅकेट रेस टू 1/2. सो बघा काय येईल मग, x+2 ब्रॅकेट रेस टू 1/2. आणि इथं ऑलरेडी पॉवर किती टीची 5. सो ब्रॅकेटचा पॉवर 5. इथे किती होईल, 3 × 3 3 × 6 2 -2 परत टीची व्हॅल्यू x+2 ब्रॅकेट रेस टू 1/2 आणि त्याचा पॉवर किती आहे 3 प्लस c. म्हणजे फायनली आय किती येईल आता 4/5. ओके, इथं पॉवरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे x+2चा पॉवर 5/2 -2. इथं x+2चा पॉवर 3 इंटू 1/2 3/2 प्लस हे झालं आन्सर. ओके, कळलं हा. मग ज्यावेळेस तुमच्या स्क्वेअर रूटमध्ये जर टर्म येतील ना, तर स्क्वेअर रूटला डायरेक्ट टी पुट करायचं आणि सिम्प्लिफाय करायचं बघा क्वेश्चन. म्हणजे पूर्ण ते तुमचं टीमध्ये तयार झालं. सो त्यासाठी एक्सच्या वगैरे टर्म्स काय करायच्या, थोड्याशा ॲडजस्ट करायच्या. ओके, गॉट इट. चला एक लास्ट प्रॉब्लेम घेऊया आणि मग थांबू आपण. समजा असं दिलं बघा तुम्हाला, आय इज इक्वल टू 1/√x प्लस √x³ इंटू dx. ठीक आहे, आता हा क्वेश्चन आहे. त्याला थोडं सिम्प्लिफाय करतो मी आधी. सो 1/√x, रूटमध्ये x³ तुम्ही कसं लिहू शकता रे, x² इंटू x. बरोबर. सो 1/ हा √x प्लस x² स्क्वेअर रूट x बाहेर आल्यावरती आहे ना, इथं √x परत इंटू dx. बरोबर. काय कॉमन निघेल डिनॉमिनेटरला, √x कॉमन निघेल. मग इथं राहिला 1 प्लस x इंटू dx. ओके, आता सेम मेथड मी तुम्हाला काय सांगितलं, जर एखादी टर्म जर रूटमध्ये आली ना, तर डायरेक्टली टी पुट करून टाकायचं. म्हणजे मी काय करणार आहे, पुट √x इज इक्वल टू टी, याचा स्क्वेअर करा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. √xचा स्क्वेअर किती रे x, टीचा स्क्वेअर t². आता घ्या डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1 इंटू dx t²चा डेरिव्हेटिव्ह 2t इंटू dt. बरोबर. आता आपलं इंटिग्रेशन काय तयार होईल, चला इथं दाखवतो मी तुम्हाला. आय इज इक्वल टू, हे बघा dx ची व्हॅल्यू किती आली 2t इंटू dt.
बरोबर. डी एक्सची व्हॅल्यू किती आली 2t इंटू डी टी. करू पुट इथं यस 2t इंटू डी टी डिवायडेड बाय आता रूट एक्स. आपण रूट एक्स काय पुट केला आहे टी पुट केला आहे बरोबर. इथं लिहिला टी इन ब्रॅकेट 1 प्लस आहे ना 1 प्लस आणि आता इथं एक्स आहे. मग एक्सची व्हॅल्यू किती आहे रे बघा टी स्क्वेअर. इथं आला टी स्क्वेअर. झालं का सगळं टीमध्ये यस. आता हा इथलचा टी वरचा आणि खालचा टी झाला कॅन्सल. म्हणजे इथं आय इज इक्वल टू काय आला रे इंटिग्रेशन ऑफ डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके 1 प्लस टी स्क्वेअर अपॉनला खाली आला. चला मी तुम्हाला थोडंसं एक डेरिव्हेटिव्हमध्ये घेऊन जातो परत. मला सांगा कोणत्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ विच फंक्शन इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असतं रे. कोणत्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स करतो. कारण तेच तुमचा आन्सर आहे. काही तर कोण आलं आहे 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. एकच्या जागेवरती फक्त टी आहे बाकी काही नाही आहे. येस एनीवन प्लीज. कोणत्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. येस टॅन इनवर्स एक्स बरोबर. मग 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आलं टॅन इनवर्स एक्स आलं. तेच तर मला लिहायचं आहे पोरा हो इथं. मग इंटिग्रेशन ऑफ डी टी 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर याचा आन्सर काय येईल मग टॅन इनवर्स टी. एक्सच्या जागे टी आला आणि टीची व्हॅल्यू पुट करा फायनली. ओके हां काय येईल मग आय इज इक्वल टू टॅन इनवर्स टी. टीची व्हॅल्यू काय होती रूट एक्स प्लस झाला आन्सर. फॉर्म्युल्यामध्ये हां 2 राहिला आहे का कुठं. हां हां येस 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 सॉरी हा 2 राहिला बरोबर. इथं 2 मग इथं पण 2 येईल मल्टिप्लिकेशनमध्ये इथं पण 2 येईल. ओके थँक्यू. सो इथं 2 टॅन इनवर्स रूट एक्स आला आपला आन्सर. आता फॉर्म्युल्यामध्ये एक फॉर्म्युला ॲड करा बघा. आपण 20 फॉर्म्युले लिहून दिले होते तुम्हाला बरोबर. फॉर्म्युला नंबर 21 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर याचा आन्सर असतं टॅन इनवर्स एक्स प्लस सी. हा फॉर्म्युल्यामध्ये काय करा ॲड करा. ठीक आहे. सो 9 वाजून गेलेत बघा. मी तुम्हाला होमवर्कचे क्वेश्चन्स उद्या मॉर्निंगला किंवा आज संध्याकाळी घरी गेल्यावरती टाकून देईल. ठीक आहे ग्रुपला. या टाईपचे काही क्वेश्चन्स करा तुम्ही. अगोदर हे प्रॅक्टिस करा घेतलेले आणि मग याच्यासारखे काही क्वेश्चन्स ट्राय करा. इंटिग्रेशन सुरुवातीला खूप डिफिकल्ट वाटेल बघा तुम्हाला. मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला बोललो आहे. पण ज्यावेळेस इंटिग्रेशन संपेल ना त्यावेळेस तुम्ही म्हणता सर हे डेरिव्हेटिव्हपेक्षा सोपं होतं. हां एक कंडिशन रिक्वायरमेंट आहे तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे. विदाऊट डेरिव्हेटिव्ह तुम्ही असं समजू नका की मला इंटिग्रेशन येईल. तुम्ही आता हे प्रॉब्लेम बघा है ना. ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्हचा विचार करतोय. म्हणून मी डेरिव्हेटिव्हच्या वेळेस तुम्हाला सांगत होतो वारंवार रोज प्रॅक्टिस करा डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम सॉल्व करा होमवर्क सॉल्व करा. ओके त्याच्यासाठी होतं. ओके जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह जर येत असेल तर इंटिग्रेशन जमणार. आणि ज्या दिवशी आपलं इंटिग्रेशन संपेल त्या दिवशी तुम्ही मला तुमचा फीडबॅक द्या. इंटिग्रेशन इज सिम्पलर मोर सिम्पल असेल बघा दॅन डेरिव्हेटिव्ह. हे स्टार्टिंगचं एक फेज एकदम व्यवस्थित प्रॅक्टिस करत राहा. काय येतं आहे बघा काय पुट करता येईल चेक करत चला. थोडासा टाईम द्या बघा इंटिग्रेशनला सुरुवातीला. ओके सुरुवातीला तुमचा टाईमचं अटेन्शन गरजेचं आहे इंटिग्रेशनला. वन्स वी कम्प्लीट सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे हे जे चालू आहे आता पुट करतो मी. ओके हे एकदा माझं जर संपलं की पुढं तुम्हाला डायरेक्ट मॅथडॉलॉजी बघा अशा टाईपचे क्वेश्चन ह्या वेने सॉल्व होणार. ह्या टाईपचे क्वेश्चन ह्या वेने सॉल्व होणार. इतकं सिम्पल पुढं ते होऊन जाणार आहे. ओके सो कालपर्यंत जे बेसिकचे क्वेश्चन घेतले बघा ते प्लस हे क्वेश्चन्स अजून काही क्वेश्चन्स आहेत होमवर्क वगैरे ट्राय करत राहा सॉल्व करत राहा. नंबर ऑफ टाइम्स क्वेश्चन सॉल्व करा. डिफरंट क्वेश्चन सॉल्व करा. कारण मी तुम्हाला सांगितलं की इंटिग्रेशन हा एक असा चॅप्टर आहे की इथं प्रत्येक क्वेश्चन युनिक असतो. प्रत्येक क्वेश्चनला वेगळा विचार करावा लागतो. ओके आणि एकदा तुम्हाला त्या पॅटर्नमधले क्वेश्चन समजायला लागले की तुमचं डोकं आपोआप चालायला लागेल. ओके चला जास्त वेळ घेत नाही मी. 9 वाजून गेलेत. मलाही घरी जायचं आहे. एक्सपोर्ट करतो फाईल आणि थांबतो. अरे अटेंडन्स घ्यायची राहिली. 1 मिनटं कोणी लेफ्ट होऊ नका.
का झाली लेफ्ट? एक 2च मिनटं फक्त.